तर निश्चितच मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय दीपकला, ज्याने सुरेख फलंदाजी केली आहे. 8 चेंडूमध्ये 31 धावांची बहारदार खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना 6 चेंडूमध्ये 2 विकेट मिळवले आणि 8 धावा खर्च केल्या. असा मॅन ऑफ द मॅच राहतोय सारंग संघाचा वंडर बॉय दीपक उर्फ तात्या. आपण त्याला प्रेमाने तात्या म्हणतो. ते दीपक राहिलेत मॅन ऑफ द मॅच. काय सुरेख अफलातून गोलंदाजी आणि फलंदाजी केली. हॅलो. तर आपण सेकंड राऊंडचा पहिला सामना पाहतोय. एका बाजूला नडाल संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मालवाडी संघ. अतिशय बिगिट फाईट पाहायला मिळेल. 3 षटकांचा सामना. वेळ घेऊ नका. आणि इथे पहिला चेंडू ब्लॉक लाईन आहे. चेंडू फेकला होता परंतु हा चेंडू जातोय सीमारेषा पार. हा पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. आणि कमिटीचा देखील आम्हाला एक निर्णय आलाय की जर 5 मिनिटांमध्ये पहिलं शतक प्रत्येक शतक जसं फेकून नाही झाला तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल. निश्चितच ह्या टुर्नामेंटची जे काही नियम आहेत ते सर्व खेळाडूंना सर्व टीम्सला फॉलो करावे लागतील. आणि इथे चान्स बनली आहे आणि चांगलं झेल कॅरी केला जातोय. पहिला हादरा मिळाला जातोय मालवाडी संघाला. नडाल संघ चौक विभागामधला हा संघ आहे आणि सारंग देखील चौक विभागामधला संघ. दोन्ही संघ आपण पाहाल दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. परंतु सामना अतिशय रोमांचक पाहायला मिळतोय. रोमांचक स्थितीमध्ये हा सेकंड राऊंड मधला पहिला सामना आपण पाहतोय. तर न्यू बॅटर आपण पाहतोय 1 डाऊन साठी शंकरला. ह्याच्यासाठी अकाउंट देखील ओपन झालंय. षटकार हायट्रिक साठी ज्ञानेश्वर वाघमारे यांच्याकडून 1000 रुपयेचं रोख पारितोषिक देखील त्यांना दिलं जातील. आणि पहिला चेंडू आपण पाहतोय ज्ञानेश्वर साठी त्यांनी फेस केला. शंकरने फेस केला आणि हा तर 2 चेंडू पाहायला मिळाले. साहिलची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली. इथे मात्र पुन्हा एकदा कार्पेट लाईनच्या सहाय्याने चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय परंतु प्रोटेक्शन तिथे होतं. राहुलला आपण पाहाल एक चाणाक्ष असा क्षेत्ररक्षक ज्याची मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आणि इथे काय सुरेख फटका खेळला जातो. राहुल पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय आपण षटकार पाहिलाय आणि त्याच्यासाठी षटकार हायट्रिक साठी आकाश वाघमारेकडून
₹1000 रोख रक्कम दिली जाईल आणि रवी वाघमारेकडून देखील ₹500 कॅश इथे समालोचन कक्षामध्ये आलेली आहे. षटकार हॅट्रिक मारा आणि रोख रक्कम घ्या. परंतु हे काय घडतंय मैदानामध्ये, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज झालाय बाद. खरं तर लालची बुरी बला आहे हेच मानावं लागेल. आणि षटकार आलाय. पहिला चेंडू गोलंदाजाच्या नावावरती झालाय तर दुसरा चेंडू फलंदाजाच्या नावावरती. एक तेरी तो एक मेरी आणि इथे चान्स बनले. अक्षय चेंडू खाली. आणि चित्त्याच्या चपलाईने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सुरेख गुड रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल दोन्ही फलंदाजांकडून. चांगलं कॉलिंग त्यांच्याकडून पाहायला मिळालंय आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आले, 11 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर दुसरं शतक आपण रोहितला पाहतोय. इथे शॉर्ट पीस चेंडू तडस्थ पंच सुनील मुकणे सांगतायत की हा निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू मध्ये त्या चेंडूवरती कोणती धाव मिळत नाही. तो चेंडू अतिशय सुरेख फेकला जातोय रोहित कडून. इथे बॅटची एज लागली जाते. स्लिप मध्ये चांगला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु गुड रनिंग मानावी लागेल. आणखी 1 धाव मिळेल. एक मोठं धाव फलक उभा करावे लागेल नडाल संघासमोर, कारण की नडाल संघाचा जर विचार केला तर एक छोटा पॅकेट बडा धमाका आपण राहुलला पाहाल, जो मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता. एक सुरेख फलंदाज होता, त्याची जर बॅट लागली तर चांगली धाव संख्या देखील तो चेस करू शकतो. परंतु हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. बॅट चेस लागली होती, परंतु षष्टीरक्षण देखील तेवढंच चांगलं. आणि 2 शतक समाप्त झाले. 2 शतकांच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिलं तर 20 धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या रोहितने. तिसरं शतक कोणता गोलंदाज असेल? तर गोलंदाज आपण पाहतोय विशालला. विशाल
शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय पहिल्या इनिंग मधला. निश्चितच एक सुरेख गोलंदाज आपण पाहतोय, अतिशय वेगवान आणि वेगाचा वापर केला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. पंच सांगतायत की हा फाईन लेग मध्ये षटकार पाहायला मिळाला आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला मात्र सीमारेषा पार धाडण्याचं काम केलं जात आहे. शंकर एक चांगला बिग हिटर फलंदाज आहे मालवाडी संघाचा. अतिशय खूप काही वर्षांचा अनुभव आहे या फलंदाजाकडे. 26 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चला आयोजक निश्चितच इथे आयोजकच ठिकाणावरती नाही आहेत असं सांगावं लागेल, कारण की इथे स्कोरिंग देखील बाहेरच्या खेळाडू करतात. निश्चितच आजचा दुसरा दिवस आणि आयोजकांना देखील थोडीशी झोप लागली, पण काही हरकत नाही. सामना अतिशय चांगला मैदानामध्ये चालू आहे. आणखी अजून काय पाहिजे. खूप चांगली टुर्नामेंट आपण पाहतोय. कर्जत तालुक्यामध्ये अतिशय मानाची स्पर्धा सावले बी संघाकडून भरवली गेली आणि प्रत्येक तालुक्यातील अख्ख्या रायगडमधून इथे संघ आपल्याला खेळताना दिसतील. निश्चितच शेवटचा अंतिम दिवस मोठा बिग फाईट सामने देखील त्याच्यामध्ये पाहायला मिळतील आपल्याला. आणि आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय, इथे मात्र बॅटची एज लागली जाते, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु शंकर सांगतोय की स्ट्राईक माझ्याकडेच राहणे अतिशय गरजेचं आहे, कारण की मी एक चेंडू देखील डॉट खेळलो तरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न माझ्याकडून होईल आणि मी मोठे फटके देखील खेळू शकतो. ही मेंटॅलिटी आपण पाहतोय सध्या शंकरकडून. परंतु विशाल एक चाणक्य गोलंदाज आहे. धावफलक जर पाहिलं तर 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणि काय सुरेख चेंडू फेकला होता, परंतु यष्टीरक्षक आणि स्लिप मध्ये गच्चाल क्षेत्ररक्षण. गोलंदाजी सुरेख मानावी लागेल, गोलंदाजी चांगली राहते, परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये हा 4 धावा तर निश्चितच मिळतील. सुरेख अतिशय योग्य टप्प्यावरती ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं. धावफलक जर पाहिलं तर 30 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं अंतिम शतक आपण पाहतोय विशालकडे. आणि इथे बॅटची एज लागली जाते. संजय वाघमारे तटस्थ पंच सांगतात की ही विकेट आहे, गोल्डन विकेट मिळवली जाते नळा संघासाठी. अतिशय महत्वाची विकेट जी मैदानामध्ये खेळत होती शंकर, ती मात्र आता तंबूच्या आसऱ्याला आली जाते. विशाल काय सुरेख. तर विशालने चांगली गोलंदाजी केली. एक षटकार एक चौकार देखील त्याला लगावला होता शंकरने, परंतु त्याच्यानंतर कमबॅक देखील त्याच्याकडून पाहायला मिळाला आहे. बारके गेलाय मैदानामध्ये, ह्याच्यासाठी देखील अकाउंट ओपन झालंय. त्याने जर 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले तर त्याच्यासाठी देखील रोख रक्कम 1000 रुपये दिली जाईल. निश्चितच ATM ओपन केलं जात आहे समालोचन कक्षामध्ये. आणि ते चेंडूला फाईन लेग मध्ये खेळलं गेलाय. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल गोलीच्या वेगाने. फाईन लेग मध्ये हा येतोय. आणखी एक चौकार. निश्चितच जो फलंदाज जातोय तो षटकार चौकारानेच स्वागत करतोय गोलंदाजाचं. गोलंदाजीमध्ये वेग आहे, परंतु गोलंदाजी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळत नाही. एक षटकार मारला तरीही
रोख रक्कम 1000 रुपये दिली जाईल आकाश वाघमारे यांच्याकडून. अकाउंट ओपन होत आहे परंतु फलंदाजी आता मारावंच लागेल षटकार, कारण की ही फी भरण्यासाठी जे 1000 रुपये तुम्ही काढले होते ते मात्र तुला जर मिळवायचे असेल तर, परंतु काय हरकत नाही. लॉंग मध्ये हा फटक्याला खेळला होता. दुसरी धाव घेताना फलंदाज देखील पकडला गेलाय. पहिली एक धाव तर निश्चितच स्कोअरमध्ये ॲड होईल. 35 धावा धाव फलकावरती लागल्यात. 36 धावींचं टार्गेट असेल. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हर मागे 12चा रिक्वायर रन रेट असेल नळा संघासमोर. तर संजय नगर संघाचा संघनायक आणि सारंग संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करण्यासाठी यायचं आहे. नळा संघाच्या फलंदाजांकडे द्यायचे आहेत. चला टॉस करून घ्यायचा आहे. सारंग संघ आणि संजय नगर संघ दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. आयोजक टॉस करून घ्यायचा आहे लगेचच दोन्ही संघांमध्ये. निश्चितच दोन्ही यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. संजय नगर संघाकडून मयूर वाघचौरे आणि सारंग संघाकडून आपण समीरला पाहतोय. दोन्ही लेफ्ट हँड फलंदाज त्यांच्यामध्ये टॉस केला जातोय. दोन्ही यंगस्टर्स आहेत. सारंग संघाने टॉस जिंकलाय. निश्चितच डिसिजन ते सांगतील थोड्याच वेळात. आणि निश्चितच आपण पाहतोय सेकंड राऊंड मधला पहिला सामना एका बाजूने सारंग संघ नळाल संघ तर दुसऱ्या बाजूने मालवाडी संघ. स्ट्राईकला आपण पाहतोय मंगेशला आणि नॉन स्ट्राईकला बाला आणि इथे चान्स बनल्या. काय सुरेख झेल टिपला जातोय स्लिप मध्ये. एक गोल्डन विकेट मिळवली जाते. मंगेश अतिशय महागडा ठरला असता फलंदाज,
परंतु त्याला पहिल्या चेंडूवरती तंबूच्या आश्रयाला धाडण्याचं काम केलं जाते गोलंदाजाकडून. योगेश हा गोलंदाज. सारंग संघ तुमचा जो काही निर्णय आहे तो लगेचच इथे सांगायचा आहे. समीर जास्त वेळ घेऊ नका, लगेचच डिसिजन सांगा आम्हाला. तर गोलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलाय, क्षेत्ररक्षण निवडलाय, डिसिजन सांगितलंय. संजय नगर संघ देखील फलंदाजीसाठी लगेचच तयार राहायचं आहे. आणि न्यू बॅटर आपण पाहतोय राहुलला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक चाणक्य असा बिग हिटर फलंदाज आहे. छोटा पॅक बडा धमाका आपण पाहतोय. वन डाऊन साठी गेलाय आणि जो फलंदाज वन डाऊन साठी जातो तोच घातकी फलंदाज असतो. त्याचं समीकरण, जिवंत समीकरण निश्चितच आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. परंतु जर गोलंदाजी चांगली राहिली तर त्यांना देखील ते गार करू शकतील. कारण की मालवाडी संघाकडे सुरेख गोलंदाज आहेत आणि इथे चेंडूला उडवलाय स्ट्रेट ऑन द ड्राइव्ह. चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती येते राहुलच्या बॅटमधून चौकार. चौकार पाहायला मिळाला आहे. सुरेख फलंदाजी. प्रत्येक मोठ्या फटक्यांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक मंगेश पवार यांच्याकडून दिलं जाईल. राहुल साठी अकाउंट देखील ओपन होते आणि ह्या सेकंड राऊंड मध्ये निश्चितच दोन्ही टीम कडे गोलंदाजी करत असताना देखील अकाउंट ओपन झालं होतं. आणि आता फलंदाजी चांगली पाहायला मिळते. इथे मात्र फाईन चेंडूला खेळलाय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर झालाय. आणि हे काय घडतंय मैदानामध्ये. जिथे एक धाव होती तिथे 3 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग मानावी लागेल. थ्रो कनेक्शन खराब राहिलाय. आणि ह्या चेंडूवरती आल्यात तर 3 धावा. स्ट्राइक चेंज झाले. बाला येतो स्ट्राइक वरती आणि इथे धोकाची घंटा. परंतु सुखरूप फलंदाज त्याच्या क्रीज मध्ये पोहोचलाय आणि ही अतिशय चांगली गोष्ट असेल नडाल संघासाठी. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाजाला त्याच दिशेने तंबूच्या आश्रयाला यावं लागलं असतं. परंतु असं एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या साहाय्याने जर धावफलक पाहिले तर 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणि जोपर्यंत राहुल मैदानामध्ये खेळेल तोपर्यंत धावा ह्या स्पीड मध्ये वाढू शकतील. आयोजक विनंती आहे आयोजकांना इथे नडाल संघाच्या खेळाडूंना पाणी सुपूर्द करायचं आहे. आणि इथे चेंडूला उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक ते देत नाहीत. लॉंग ऑफ मध्ये सुरेख झेल टिपला जातोय. रोहितला मागच्या सामन्यामध्ये त्याला ती संधी मिळाली नव्हती. परंतु ह्या मॅच मध्ये त्याला ती संधी मिळाली जाते फलंदाजी करण्याची. अतिशय महत्त्वाचा सामना आणि ह्या मॅच मध्ये त्याला खेळावं लागेल. ह्या मॅच मध्ये
त्याला ती भारदार खेळी करावीच लागेल. पहिली ओव्हरची समाप्ती झाली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही 12 चेंडू आणि 24 धावींची गरज असेल. गोलंदाज आपण पाहतोय अजय पवार. खरं तर मालवाडी संघ हा गोलंदाजीच्या ताकदीवरती ओळखला जातो. अतिशय चांगले गोलंदाज आहेत ह्या संघामध्ये. आणि फलंदाजीचा जर विचार केला तर राहुलने सुरेख फलंदाजी केली होती, परंतु एक मिस टायमिंग शॉट त्याने केला लॉंग ऑफ मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक होता, त्याने मात्र चांगलं झेर कॅरी केलं आणि राहुल मात्र बाद झाला. त्याच्यानंतर रोहित मैदानामध्ये गेला. एक चांगला विकेटर फलंदाज आहे, परंतु सलामीसाठी गेलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये बाला आहे. त्याला आता चांगली फलंदाजी करावी लागेल. शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु पंच सांगतात की हा डॉट चेंडू. थोडंसं यष्टी रक्षकाकडून चुकी झाली होती, परंतु त्याला मात्र तेवढंच चांगलं झेल चेंडूला कॅरी केलं आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळाला आहे. प्रत्येक डॉट चेंडू समीकरण बदलवतोय. आता जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 24 धावा. 11 चेंडू 24 धावा. दोन्ही संघ अजूनही पूर्णपणे 50-50च्या सहाय्यानं सामन्यामध्ये पकड मजबूत करून आपल्याला दिसत आहेत. आणि इथे खराब लाईन. पंच सांगतायत की हा स्वैर चेंडू आहे, 1 धाव मिळेल. पहिला चेंडू त्याने चांगला फेकला होता, त्याच्यावरती तर हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्याने डॉट फेकला, त्याच्यानंतर दुसरा चेंडू थोडासा खराब फेकला होता, त्याच्यावरती 1 धाव आली. त्याच्यानंतर हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. प्रत्येक डॉट चेंडू नळा संघाला ह्या सामन्यामध्ये थोडासा दडपणाखाली घेऊन जाईल, कारण की अतिशय महत्त्वाचा सामना आहे. आता समीकरण जर पाहिलं तर 10 चेंडू 23 धावा. धावा तर बनवू शकतील, परंतु गोलंदाजी तेवढीच ताकदीची पाहायला मिळते. इथे चेंडूला मात्र उडवलाय समोरच्या दिशेने. फाईन लॉंग ऑफ मध्ये चेंडूला अडवलं गेलंय. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईक आता चेंज होईल. निश्चितच रोहित येतो स्ट्राईक वरती. तर 14 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडूला खेळला गेलाय. काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जिथे 1 धाव खर्च होते तिथे 1च धाव देत आहेत. मागच्या वेळेस एक थ्रो थोडासा रॉंग पाहायला मिळाला होता, त्याच्यावरती 3 धावा आल्या होत्या, परंतु आता जे समोर क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय ते क्षेत्ररक्षक सुरेख झालंय. आणि ह्या चेंडूवरती आले 1 धाव. स्ट्राईक चेंज झाले. पुन्हा एकदा आपण पाहतोय बालू याच्या स्ट्राईक वरती. सलामीसाठी आपल्याला का पाठवलंय त्याचं समीकरण आता त्यांना दाखवावं लागेल. आणि हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. थोडीशी खराब फलंदाजी पाहायला मिळते बालूच्या रूपामध्ये. आणि इथे चान्स बनल्या, परंतु रोहित मात्र कोणती धाव घेत नाही. स्ट्राईक त्याच्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावा. सुरेख गोलंदाजी राहिली. मी अगोदरच म्हटलं होतं मालवाडी संघ हा गोलंदाजीच्या जोरावरती ओळखला जातो. चांगले गोलंदाज आहेत त्या संघामध्ये.
परंतु आता जर आपण समीकरण पाहिलं तर येणारे 6 चेंडू असतील आणि 21 धावेंची गरज. जर 20 धावा केल्या तर सुपर ओव्हर तर होईलच, परंतु जर विजय मिळवायचा असेल तर 21 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. तर गोलंदाजी आपण पाहतोय अजय वाघमारे शेवटचा अंतिम शतक घेऊन आलाय. आणि हे काय घडतंय मैदानामध्ये, जी गोल्डन विकेट पाहिजे होती ती विकेट देखील आली. आहेत ना, आहेत आमच्या कपात. तुम्ही आता येता ना लगेच. तर रोहित मात्र स्वस्त्यामध्ये बाद झालाय. त्याच्या खांद्यावरती जी जिम्मेदारी होती ती मात्र थोडीशी आशाजनक राहिली आणि इथे स्ट्राईक चेंज झाली. निश्चितच फलंदाज बाद होईल साहिल, परंतु आता जी जिम्मेदारी होती ती बालूने त्याच्या खांद्यावरती घेतली. आपण सलामीसाठी का गेलो होतो, आपण आपल्याला सर्वात पुढे का टीम आपल्याला पाठवते ह्याचं जिवंत समीकरण आता उदाहरण त्यांना द्यावं लागेल, कारण की अतिशय महत्त्वाचा सामना आणि धावफलक जर पाहिलं तर फक्त 15वरती रोखून ठेवण्याचं काम आतापर्यंत मालवाडी संघाने केलंय. येणारे 4 चेंडू असतील आणि 21 धावींची गरज आणि आपण पाहतोय विशाल. आणि इथे मात्र चेंडूला समोरच्या दिशेने खेळलाय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील तेथे पाहायला मिळतोय. आता जर पाहिलं तर जवळपास 70 ते 75% सामना मालवाडीच्या संघाच्या बाजूने आहे, कारण की येणारे 3 चेंडू असतील आणि 20 धावेंची गरज. 3 चेंडू 20 धावा. स्ट्राईकला आपण पाहतोय विशालला. इथे मिडऑफच्या वरून चेंडूला खेळलाय, परंतु काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जवळजवळ हा चौकारच असं वाटत होता की चौकार सीमारेषा पार जातोय की काय, परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. भलेही धावा किती मोठा स्कोर आपल्या बाजूने असो, परंतु त्याला मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाणं नाही असं कुठेतरी समीकरण पाहायला मिळतोय मालवाडी संघाकडून. आणि जवळजवळ आता मालवाडी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू राहिले. तर ह्याच्यानंतर सारंग संघाने लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे आणि ह्याच्यानंतर आपले लाडके हेमंत दादा देखील समालोचन करण्यासाठी येतीलच. तर सामना आपण पाहतोय नडाल आणि मालवाडी ह्या संघांदरम्यान सामना समाप्त झाला आणि विन होतोय मालवाडी संघ. हार्ड लक टीम नडाल, खूप चांगलं प्रदर्शन राहिलंय. तर दोन्ही संघांचं आपण करूया गोड गोड कौतुक आणि नेक्स्ट मॅचसाठी नडाल संघाला देखील आपण शुभेच्छा देऊया. तर ह्याच्यानंतर कोकणे आणि संजय दादा वाघमारे ह्यांना देखील थोडीशी विश्रांती आपण देऊया.